आज आपण गव्हाच्या पिठाची 2 किलोची बिस्किटं बनवणार आहे आणि त्याच्यासाठी काय काय मटेरियल आणि किती मटेरियल वापरायचं हे तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नक्की येईल। आता आपल्याला 2 किलोची बिस्किटं बनवायची आहेत, त्यासाठी 1 किलो साखर वापरायची आहे। आता मी काय करते, बऱ्याच जण काय म्हणतात की एक 50 ग्रॅम 25 ग्रॅम जादा साखर घाल, तर मला अंदाज आलेला आहे बिस्किटांचा पूर्ण, त्यामुळं मी यामध्ये साखर वाढवून बनवू शकते। पण इथं तुम्ही करून चालणार नाही। तुम्ही जर बिस्किट बनवत असाल किंवा प्रयत्न करत असाल तर तसं करू नका। आता त्यामध्ये घालायचे आहे बेकिंग पावडर 2 चमचे, बेकिंग सोडा 2 चमचे आणि अमोनिया 2 किलोसाठी 4 चमचे घालायचा आहे। बिस्किट आपली चांगल्या क्वालिटीची होण्यासाठी जे हे प्रमाण मी पावडरींचं सांगितलेलं आहे ते प्रमाणच घालावं लागतं। यामध्ये कमी जास्त करून अजिबात चालत नाही, लगेच बिस्किटची क्वालिटी बिघडते। मी बऱ्याच वेळेला पावडरी कमी जास्त करून बघितलेलं आहे, बिस्किटची पूर्ण क्वालिटी बदलते। तुमच्या जर पावडरी जास्त झाल्या तर बिस्किट एकदम पातळ होतं आणि ट्रेमध्ये पूर्ण पसरतं, ते अगदी त्याचा पापुंद्रा तयार होतो। असं चुकून माझं झालेलं आहे, डबल पावडर पडलेली आहे कधी, तर असं सुरुवातीला माझ्या हातनं होऊन गेलेलं आहे ते, म्हणून मी अनुभव माझा सांगते। आणि जर तुमची पावडर जर कमी पडली तर बिस्किट कठीण झालं म्हणून समजा। परवा एका ताईने मला कमेंट केलेली की बिस्किटं एकदम कठीण झाली, आणि का बरं झाली असतील हे सुद्धा त्यांनी मला विचारलं आहे। तर त्यांचं जे पावडरीचं प्रमाण आहे, मी आता इथं तुम्हाला किलोचं मेजरमेंट दिलेलं आहे, मग त्यांनी जर वाटीचं प्रमाण घेतलं असेल कमी प्रमाणात तर त्यामध्ये ती पावडर किती घालायची हे त्यांच्या लक्षात एका वेळेला आलं नसेल, आणि त्यांनी बेकसुद्धा कशामध्ये केल्यात हे मला माहिती नाही। बेक ओव्हनमध्ये करणं हे कंपल्सरी आहे, ओव्हनशिवाय ही बिस्किटं होत नाहीत। आता 2 किलोसाठी इथं आपण 600 ग्रॅम तूप वापरलेलं आहे। हे घरचंच तूप आहे बरं का, तेही म्हैशीचं तूप आहे। आणि यामध्ये जे दूध आता मी वापरत आहे हे दूध म्हैशीचं आकडी दूध आहे। आकडी म्हणजे बिना तापवलेलं दूध आहे। आता गावाकडची लोकं म्हटल्यानंतर त्यांच्याकडं हे सहज अवेलेबल असतं आणि भरपूर असतं, त्यामुळे त्यांचं मटेरियल जास्तच असतं। आता इथं हे गव्हाचं पीठ स्पेशल दळून आणलेलं आहे, एक्स्ट्रा पीठ आणलेलं आहे। आता यातलं बरंचसंच पीठ शिल्लक राहिलं, 2 किलोचं मेजरमेंट टाकलं आणि एक अर्धा किलो एक्स्ट्रा पीठ शिल्लक राहिलं। आता जादा पीठ राहिलंय म्हणून मी ठेवलंय। जर समजा अर्धी वाटी पीठ जर शिल्लक राहिलं तर मला समोरनं म्हटलं जातं, तेवढंच कुठं पीठ ठेवत्यास, घाल त्याच्यातच सगळं ते। मग काय, आम्हाला त्यातमध्ये घालावंच लागतं पीठ। आता इथं काही तसं झालं नाही, इथं काकी अजिबात बोलल्या नाही पीठ जास्त आहे, त्या बोलल्या पीठ जास्त आहे म्हणून सांगितलं पण, आणि ते वजन करत्या वेळेस मला ते समजलं सुद्धा। आता जे निम्म दूध राहिलेलं आहे ते या पिठामध्ये घालायचं आणि पीठ चांगलं सैलसर, जसं नेहमीच्या व्हिडिओमध्ये मी सांगते आणि तुम्हाला दाखवते तसंच हे पीठ चांगलं एकसारखं मळून घ्यायचं आहे। काही ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य द्या, किलोचं प्रमाण, अर्धा किलोचं प्रमाण किंवा 2 किलोचं प्रमाण, जे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये द्या। पण त्या ताईंना मला सांगायचं आहे की तुम्ही फक्त साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये बघितलं आणि जर बिस्किटं बनवली तर पूर्ण बिघडून जातील, त्यासाठी कृती ही बघावीच लागते, शिवाय बिस्किटं चांगली होणार नाहीत। पीठ एकदम मऊ सैलसर मळून घेतलं आणि त्याचे असे रोल बनवले। रोल बनवताना सुद्धा एकदम व्यवस्थित त्याची मळणी करायची आहे आणि मगच रोल बनवायचे आहेत। आता इथं ज्या काकींची बिस्किट बनवायची होती त्या काकीसुद्धा माझ्या मदतीला आहेत, सगळे आसपासचे असतात, ओळखीचे असतात, त्यामुळं मदत करतात। प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ही ताईंचे प्रश्न आहेत की ट्रेला तेल तूप काही लावायचं का? अजिबात गरज पडत नाही, आहे असे गोळे ठेवायचे, प्रेस करायचं आणि बेक करण्यासाठी ठेवायचं। फक्त यामध्ये तूप कमी पडलं किंवा व्होल्टेज थोडं कमी जास्त झालं ना तर मगच ट्रेला बिस्किटं चिकटतात, नाही तर वेळेला अजिबात बिस्किट चिटकत नाहीत। जर व्यवस्थित बिस्किट जर झाली, त्याची भाजणी व्यवस्थित जर झाली तर बिस्किट ट्रेला अजिबात चिटकत नाही।
दुसऱ्या एका ताईची कमेंट आहे की दूध हे वजन करून ग्रॅमवरती घ्यायचं का? तर नाही, दूध मिलीमध्येच घ्यायचं आहे. मापून 500 मिली म्हणजे अर्धा लिटर होतं, तर तेवढंच दूध आपल्याला 1 किलोसाठी घ्यायचं आहे. इथं माझं काय होतं, एका वेळेला जर वजन करता करता साखर मी वजन काट्यावरती टप असेल तेव्हा मी त्यामध्ये दूध ओतते, त्यामुळे तुमचं ते कन्फ्यूज झालेलं आहे. दूध हे मी मिलीवरतीच घेतलेलं असतं, त्याचं वजन करत नाही. त्या ताईंची कमेंट आलेली आहे की जाम वापरून बिस्किटं कशी बनवतात हे त्यांना हवं आहे. पण मी ताईंना सांगते की जे कस्टमर असतं आणि त्यांना जी बिस्किटं हवी असतात ती बिस्किटं आम्हाला त्यांना बनवून द्यावी लागतात. आणि जेव्हा त्यांची मी बिस्किटं बनवते तेव्हा त्यांचे व्हिडिओ तुम्हाला येतील, आणि जेव्हा मला वेळ असेल किंवा कस्टमर कमी असेल तेव्हा मी तुमच्या पसंतीची बिस्किटं बनवते आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते. फक्त थोडासा मला वेळ द्या. आपण गोळे बनवत आहे तोपर्यंतच ओव्हन प्रीहीट करून घ्यायचा. 160 टेम्परेचर त्याचं ठेवायचं आहे. 160ला ओव्हन बंद करायचा, बिस्किट घालायची. बिस्किटं घातल्यानंतर 5 मिनिट ओव्हनचं जे टेम्परेचर असतं ते कमी कमी होतं आणि 5 मिनिटानंतर परत वाढायला सुरुवात होते. आणि 160 जेव्हा त्याचं टेम्परेचर येईल तेव्हा ओव्हन बंद करायचं आहे. आणि तोपर्यंत 20 मिनिटात बजरसुद्धा होतो आणि बिस्किटं काढून घ्यायची. इतकी मस्त होतात. या काकींनी डबा आणलेला नाही, यांनी पिशवीच आणलेल्या आहेत. 2 पिशवीमध्ये 1-1 किलोची अशी त्यांनी ही बिस्किटं भरून घेतलेली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठली सांगायची आहे, कस्टमरच्या समोर पीठ तयार केलं आणि तेव्हाच व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे. कुठलीही यामध्ये गोष्ट मी स्किप केलेली नाही आणि काहीही मी दडवून ठेवलेलं नाही. जे समोर आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. माझी कला ही तुमच्यापर्यंत पोहोचू दे या उद्देशाने मी व्हिडिओ तयार करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.